दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी विजयाची गुढी उभारणार का, काय संकल्प आहे? निश्चितपणाने त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। फक्त निवडणुकीच्या मतदानाची वाट जनता बघते आहे आणि मला खात्री आहे की तिसऱ्या वेळेस या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही आपल्या लोकसभेवर गुढी उभारतील। खडसे भाजपात येत आहेत, याचा फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? निश्चितपणाने काही प्रमाणामध्ये त्यांचा फायदा होईल, पण आता बऱ्याच दिवसानंतर त्यांनी 3 वर्षाच्या काळानंतर हा प्रवेश केलेला आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेनाची युती असताना ते कायम अग्रेसर राहिलेले आहे आणि जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर त्यांचा काही प्रमाणामध्ये आपला फायदा होईल। रोहिणीताई मात्र तिकडे राष्ट्रवादीतच राहायचं म्हणतायत, या सगळ्या घटनांकडे कसं बघताय तुम्ही की खडसे भाजपात, रोहिणीताई राष्ट्रवादी? आज म्हणत असल्या तरी उद्या काय होईल हे काही सांगता येत नाही। शेवटी त्यांच्या कुटुंबातला हा विषय आहे आणि उद्या त्यांचा हाच विचार राहील असं मला वाटत नाही। एकनाथ शिंदे म्हणतात की विकासाच्या आड येणाऱ्याला आडवा करू व विजयाची गुढी आम्ही उभारू। सध्याच्या निवडणुकीमध्ये आमचा प्रचाराचा मुद्दा हाच आहे की आम्हाला विकासाला मत हवं आहे, आम्ही केलेल्या विकासावर आम्हाला मत द्या। मग केंद्र सरकारच्या बाबतीत केलेल्या पायाभूत सुविधा असतील, राज्य सरकारने घेतलेले वेगळे निर्णय असतील, याचा सगळा विचार करूनच तुम्ही आम्हाला या ठिकाणी विजयी करावं असंच आव्हान आम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये करतो आहे आणि मला खात्री आहे की जनता ही विकासाला मत देईल। पाणी टंचाई राज्यामध्ये जास्त दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला प्रश्न पाहायला मिळतो आपल्याला, कसं नियोजन आपलं सगळं? जवळपास 30%च जलसाठा आता धरणामध्ये आहे। त्यामुळे यावर्षी जवळपास 2000 टँकर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पाण्याकरता सुरू आहे आणि ते वाढण्याची शक्यता या ठिकाणी दिसते आहे। पण तरीसुद्धा टंचाई आराखडे आणि त्याचा विचार केला असता जिथं जिथं आम्हाला ज्या ज्या उपाययोजना कराव्या लागत आहेत त्या उपाययोजना डिपार्टमेंटच्या मार्फत केल्या जात आहेत। पण तरीसुद्धा लोकांनी पाणी जपून वापरलं पाहिजे हे आव्हान आम्ही कायम करतो आहे आणि आताही आम्ही ही विनंती करणार आहे की पाणी हे आपण नवीन उपलब्ध करू शकत नाही। जे पाणी आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला येणारे हे 2-3 महिने काढायचे आहेत, तरी लोकांनी जपून पाणी वापरावं आणि सहकार्य करावं हीच अपेक्षा आहे। धाराशिवच्या शिवसेनेचा जागेचा तिढा अद्यापही सुटला नाही आहे। शिवसेनेचाच शिंदे गटाचाच उमेदवार या ठिकाणी असावा असं धनंजय सावंत म्हणत आहेत। साहजिक आहे, आता प्रत्येककडे पक्षाच्या उमेदवारांना वाटत असतं की पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत असतं की आम्हाला उमेदवारी मिळावी आणि धाराशिव ही जागा आमची होती, नाशिक आमची जागा आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं काही चुकीचं नाही आहे। जी जागा आमची आहे ती जागा आम्हाला मिळावी ही मागणी काही चुकीची नाही असं मला वाटते। अमोल कीर्तीकर आणि गजानन कीर्तीकर पितापुत्रात लढत होणार आहे, कसं बघाल पितापुत्रामध्ये लढत? आता सून भावजाईची निवडणूक होते आहे, पितापुत्रांची होते आहे। राजकारणामध्ये कोण कुठे असते हे सांगण्याची गरज नाही आहे। प्रत्येकाची विचारधाराही वेगळी आहे। त्यामुळे राजकारणामध्ये हे सुरूच आहे, कधी भाऊसुद्धा निवडणुकीमध्ये उभे राहिल्याचे आपण पाहतो। मला तरी असं वाटतं की कीर्तीकर आमच्या पक्षाचे नेते आहे, त्यामुळे ते शिवसेनेचाच प्रचार करतील। 137 कोटीच्या अवैध गोन खनिज प्रकरणी खडसे परिवाराला नोटीस आली असून रक्षा खडसे यांची उमेदवारी धोक्यात। शेवटी ती कोर्टाची बाब आहे, कोर्टाकडनं त्यांना नोटीस आलेली आहे। त्याच्यातल्या टेक्निकल बाबी मला काही सांगता येणार नाही। शेवटी टेक्निकल बाजू तपासून ते त्यांचा निर्णय घेतील।